नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। महा CET मार्च 2026 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान यावर आधारित सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रों, यात 100 प्रश्न आपण सरावासाठी घेतलेले आहेत। तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 1। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। महाराष्ट्राचे सध्याचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री कोण असा हा प्रश्न श्री दादा भुसे। करेक्ट उत्तर होय। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रात केळीसाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? तर जळगाव जिल्ह्याला केळीचा जिल्हा असेही म्हटले जाते, म्हणजेच केळीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा जळगाव होय। पुढचा प्रश्न, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद। ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय। तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते, ही बाब आपण लक्षात ठेवा। भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण असाही प्रश्न येऊ शकतो। असा जर प्रश्न आला तर भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। करेक्ट उत्तर होय। तर इथं आपलं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। पुढचा प्रश्न, लीप वर्षात एकूण किती दिवस असतात? तर लीप वर्षामध्ये इतर वर्षापेक्षा म्हणजेच सामान्य वर्षापेक्षा एक दिवस अधिकचा म्हणजेच 366 दिवस असलेला आपल्याला। पुढचा प्रश्न, जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर जगातील सर्वात लांब नदी ऑप्शन 2 नाईल ही नदी आहे। तर जगातील सर्वात रुंद असणारी नदी ही ॲमेझॉन नदी होय। तसेच भारतातील सर्वात लांब असणारी नदी जी आहे ती गंगा आहे। तर सर्वात रुंद असणारी जी नदी आहे ती ब्रह्मपुत्रा नदी आहे। ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवा। ब्रह्मपुत्रा भारतातील सर्वात वायडन रिव्हर म्हणजेच ॲमेझॉनसारखी असणारी रुंद नदी, तर नाईलसारखी असणारी लांब नदी गंगा नदी होय। पुढचा प्रश्न, तापमापीमध्ये कोणता पदार्थ वापरतात? तापमापी हा जो एक यंत्र असतो त्यामध्ये आपण पारा म्हणजे ज्याला आपण मर्क्युरी असं म्हणत असतो, मर्क्युरी हा पदार्थ वापरत असतो। पुढचा प्रश्न, मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? तर मानवी शरीरात एकूण 206 हाडे असलेले आपल्याला पाहायला मिळतात। लक्षात ठेवा, मानवी शरीरात विचारल्यानंतर याचा अर्थ असतो की प्रौढ माणसामध्ये किती हाडे असतात? तर लहान मुलामध्ये हाडांची संख्या मात्र जास्त असते, 270पेक्षा जास्त हाडं असतात आणि ते जुळून नंतर 206 झालेले आपल्याला पाहायला मिळतात। पुढचा प्रश्न, वनस्पतींना भावना असतात असे कोणी म्हटले? तर वनस्पतींना भावना असतात असे श्री जगदीशचंद्र बोस यांनी म्हटले आहे। वनस्पतीवरती प्रयोग करून त्यांनी निष्कर्ष असा काढला की त्यामध्ये वनस्पतींना भावना असल्याचं निष्पन्न झालं। पुढचा प्रश्न, जगात सर्वात महाग धातू कोणता? सोन्यापेक्षाही महाग असणारा धातू ऑप्शन 4 प्लॅटिनम आपलं करेक्ट उत्तर होय। तो जगातील सर्वात महाग धातू होय। पुढचा प्रश्न, भारतात सूर्यमंदिर कोठे आहे? सूर्यमंदिराचं ठिकाण विचारलेलं आहे, ते म्हणजेच कोणार्क येथे आपल्याला सूर्यमंदिर असलेलं पाहायला मिळतं। त्यानंतर समर्थ रामदासांची समाधी कोठे आहे? तर त्यांची समाधी जी आहे ती सज्जनगड येथे आपल्याला पाहायला मिळते। तर जन्मगाव जे आहे ते जामसमर्थ, तालुका घनसंगी, जिल्हा जालना आपल्याला पाहायला मिळते। पुढचा प्रश्न, जगात सर्वात जास्त भूकंप होणारा देश कोणता? तर सगळ्यात जास्त भूकंप होणारा देश जपान आपल्याला पाहायला मिळतो। सर्वसाधारणपणे वर्षाकाठी ते 200 भूकंप आपल्याला झालेले पाहायला मिळतात, म्हणजेच खूप भूकंप होणारा देश तर तो जपान होय। त्यानंतर पुढचा प्रश्न, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती अंश सेल्सिअस असते? तर ते 37 अंश सेल्सिअस असते। ही बाब आपण लक्षात ठेवा। तापमान यापेक्षा जर कमी झालं तर आपल्याला थंडी वाजू लागते आणि तापमान वाढल्यानंतर आपल्याला ताप भरतो। चारमिनार कोठे स्थित आहे? तर चारमिनार दिल्ली येथे स्थित आहे। बहुतांश विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की इतके सोपे प्रश्न आपल्या CETमध्ये येतात का? तर नक्कीच येतात, कारण CETचं जे स्तर आहे, लेवल आहे, ती आपल्याला मध्यम ते सोप्या स्वरूपाची असलेली पाहायला मिळते। चारही घटकातील प्रश्न एकदम सोपे असतात, म्हणजे सर्व घटकातील प्रश्न सोपे असतात, ही बाब आपण लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात संत्र्यांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा परिचित आहे? तर संत्री जास्त पिकणारा जिल्हा कोणता असा हा प्रश्न, तर नागपूर आपलं करेक्ट उत्तर होय। जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा करतात?
तर ज्याला आपण वर्ल्ड हेल्थ डे असं म्हणतो तो असतो 7 एप्रिलला. किंवा आपण लक्षात ठेवा जलदिन 15 मार्च, 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन, तर 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं अभिप्रेत आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये पांढरा जो रंग आहे तो कशाचं प्रमाण आहे, प्रतीक आहे? तर पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक म्हणून आपण राष्ट्रध्वजामध्ये त्याला जागा दिलेली आहे. तर हिरवा रंग जो आहे आपल्याला बॉटमला जो पाहायला मिळतो तर सुजलम सफलम, तसेच केशरी जो रंग आहे तर तो टॅग आपल्याला दाखवतो. ऑप्शन 3 शांतता करेक्ट उत्तर होय. भारतात सिलिकॉन सिटी या नावाने कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर सिलिकॉन सिटी हे बँगलोर शहर होय. कारण बँगलोर शहर हे कॉम्प्युटर हब आहे, म्हणजे इथं भरपूर कॉम्प्युटरचा वापर झालेला आपल्याला या शहरात पाहायला भेटतो. त्यामुळे कॉम्प्युटरमध्ये वापरलेली जी चिप असते तिला आपण सिलिकॉन चिप म्हणतो, म्हणून सिलिकॉन व्हॅली. ऑप्शन बी बँगलोर शहर होय. महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका मुंबई महानगरपालिका आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात विस्तीर्ण म्हणजे जास्त एरिया असलेली महानगरपालिका कोणती असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर पुणे असणार आहे. ही बाब आपण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणते शहर आहे? हा आपल्या CET-सेलचा आवडता प्रश्न आहे, अनेक वेळेस विचारलेला. तर मुंबई ही राजधानी असून उपराजधानी जी आहे ज्याला आपण नागपूर या नावाने परिचित आहात, तर नागपूर ही आपली उपराजधानी होय. विद्युत दिव्याचा ज्याला आपण इलेक्ट्रिक बल्ब असं म्हणतो याचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन 1 ॲल्वा एडिसन यांनी विद्युत दिव्याचा शोध लावला. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. तर विमानाचा शोध राईट बंधू यांनी लावला. त्यानंतर गॉल्गी जे आहेत यांनी एक पेशीमधला घटक जो असतो ज्याला आपण गॉल्गी बॉडी असं म्हणतो, कॅमिलो गॉल्गी त्यांचं नाव आहे, तर त्यांनी गॉल्गी बॉडीचा शोध लावलेला आहे. वॅटसन हेही नाव आपल्याला नामांकित असलेलं पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? तर ऑप्शन 4 कोयना नदीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते. आयफेल टॉवर कुठे स्थित आहे त्याचं लोकेशन विचारलेलं आहे. तर आयफेल टॉवर आहे पॅरिस या शहरामध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती विधानसभा सदस्य आहेत, म्हणजेच आमदारांची संख्या काय असा हा प्रश्न? तर 288 आमदार, ज्याला आपण इंग्रजीमध्ये MLA असं म्हणत असतो. MLAचा फुल फॉर्मसुद्धा लक्षात ठेवणं क्रमपात आहे. तो विचारलेला फुल फॉर्म आहे ज्याला आपण मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असं म्हणत असतो, म्हणजेच आमदार होय. पांढरे सोने कोणत्या पिकास म्हटले जाते? तर कापूस या पिकास आपण पांढरे सोने या नावाने ओळखतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. जगातील सर्वात उंच शिखर कोणते? तर माउंट एव्हरेस्ट करेक्ट उत्तर. K2 हे भारतातील सर्वात उंच शिखर तर जगातील 2 नंबरचे उंच शिखर आहे. ही गोष्ट या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर भारताचा राष्ट्रीय वृक्ष नारळ हा होय. नारळ नाही आहे विद्यार्थी मित्रो. ऑप्शन 4 तो आपला उत्तर आहे, तर तो आहे वड. वड हा आपला भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले गृहमंत्री ज्याला आपण होम मिनिस्टर असं म्हणत असतो कोण होते? तर ऑप्शन 4 सरदार वल्लभभाई पटेल हे पहिले गृहमंत्री होय. कोणत्या क्रांतीमुळे धान्य उत्पादनात वाढ झालेली आहे? तर धान्य उत्पादनात वाढ ही जी आहे ती हरित क्रांती या घटकाशी निगडीत आहे. तर श्वेत क्रांती म्हणजेच दुधाशी निगडीत असणारा घटक म्हणजे दूध वाढ. त्यानंतर नील क्रांती म्हणजेच मत्स्य उत्पादन वाढ. त्यानंतर पीत क्रांती म्हणजेच तेलबिया ज्याला आपण ऑइल सीड्स असं म्हणतो, तेलबिया उत्पादनामध्ये वाढ. या बाबी आपल्याला या अनुषंगाने लक्षात ठेवाव्या लागतील. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे एक खारुताई, जिला आपण शेकरू या नावाने ओळखतो. जायंट स्क्वेरल हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी होय. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला? तर तो शिवनेरी या किल्ल्यावरती झालेला आहे. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर 5 सप्टेंबर हा राष्ट्रीय शिक्षक दिन होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हा नारा कोणी दिला? तर सुभाषचंद्र बोस आपलं करेक्ट उत्तर होय. त्यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असा त्यांनी नारा दिला.
अग्निपंख हे जे पुस्तक आहे जे आत्मचरित्र आहे तर ते कोणाचे आत्मचरित्र आहे, कोणी लिहिले आहे, असा हा प्रश्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ज्यांना आपण मिसाईल मॅन असं म्हणत असतो, तर अग्नीसारखे, त्यानंतर अर्जुन यासारखे, पृथ्वीसारखे मिसाईल तयार करणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे अग्निपंख, आपण रॉकेट त्याला समजूया, असं त्यांचं आत्मचरित्र होय. पुढचा प्रश्न, कुंकू कोणत्या पदार्थापासून बनवतात, तयार करतात, तर ते ऑप्शन 2 हळद या घटकापासून आपल्याला बनलेले पाहायला मिळतं. मीठ, साखर व पाणी यांच्या मिश्रणाला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो जलसंजीवनी. आणि जलसंजीवनी म्हणजेच ORS हा एक आपल्याला शॉर्ट फॉर्म जो आहे पाठ करायचा आहे. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, ज्याला आपण मराठीत जलसंजीवनी म्हणतो. मीठ, साखर, पाणी यांचं मिश्रण होय. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. आपल्या सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत? आपल्या CTCLचा पुन्हा एक आवडता प्रश्न. तर आत्तापर्यंत 5 ते 6 वेळेस विचारण्यात आलेला आहे. तर 8 अशी त्यांची एकूण संख्या आहे. पुढचा प्रश्न, भूकंप मोजण्याचे एकक कोणते आहे? तर भूकंप मोजण्याचे एकक जे आहे ते आहे रिश्टर स्केल, म्हणजेच रिश्टर. करेक्ट उत्तर होय. पास्कल, जे आपण PA या अक्षराने लिहित असतो, तर हवेचा दाब मोजण्याचं एकक आहे. न्यूटन, जे इंग्रजीतील N अक्षराने आपण लिहित असतो, बल त्यामध्ये मोजलं जातं. जूल, इंग्रजीतील कॅपिटल J या अक्षराने आपण दाखवत असतो, तर जूल ऊर्जेशी निगडीत असलेले एकक होय. पुढचा प्रश्न, जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर कोणते आहे? तर ते आहे ऑप्शन 4 छत्रपती संभाजीनगर. हे जगातील फास्टेस्ट ग्रोईंग होणारं सिटी आहे, शहर आहे. त्यानंतर जगातील सर्वात मोठे शहर, लोकसंख्येने गजबजलेले शहर कोणते, असा जर प्रश्न आला तर त्याचा ऑप्शन आपला एक उत्तर असणार आहे. येथे उत्तर आपलं ऑप्शन 4 हे होय. कोणत्या रक्तपेशीला सैनिक रक्तपेशी असे म्हणतात? तर पांढरी रक्तपेशी जी असते त्याला आपण पांढऱ्या पेशी असं म्हणूया. तर त्या आपल्या शरीराचं इम्युन सिस्टीम चालवतात, म्हणून त्याला आपण सैनिक पेशी, सोल्जर सेल्स असं म्हणतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. जलशुद्धीकरणात कोणत्या घटकाचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो? तर जलशुद्धीकरणामध्ये ह्या पद्धती आहेत. ब्लिचिंग पावडर टाकणे, त्यानंतर तुरटी फिरवणे आणि पाणी उकळणे, या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला पाणी पिण्यायोग्य होतं. आणि हे सर्व म्हणजेच ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर भारताचे सध्याचे राष्ट्रपती जे आहेत तर ऑप्शन 2 श्रीमती द्रौपदी मुर्मू आपलं करेक्ट उत्तर होय. तर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण, असा जर प्रश्न आला तर त्याचा ऑप्शन आहे श्रीमती प्रतिभाताई पाटील. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा करतो? नुकताच आपण साजरा केलेला 8 मार्च हा जागतिक महिला दिन होय. तर ऑप्शन 1 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणतं? नावामध्ये लहान, अक्षरामध्ये लहान, म्हणजेच गोवा आपलं करेक्ट उत्तर होय. तर सर्वात विस्तीर्ण असलेलं राज्य आपल्याला राजस्थान पाहायला मिळतं. ही बाबी अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. बांगलादेशाची राजधानी कोणते शहर आहे? बांगलादेशाची राजधानी कोणती, असा हा प्रश्न. तर ऑप्शन 2 ढाका आपलं करेक्ट उत्तर होय. नेपाळची राजधानी काठमांडू, तर चीनची राजधानी बीजिंग. ह्याही गोष्टी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवाव्यात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लांबलेला आहे? तर तो आहे ऑप्शन 4 720 किलोमीटर. तर सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेलं राज्य कोणतं, असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर असणार आहे गुजरात. 1600पेक्षा जास्त किलोमीटरमध्ये समुद्रकिनारा लाभलेलं राज्य गुजरात राज्य होय. पुढचा प्रश्न, भारताचा पहिला उपग्रह, ज्याला आपण सॅटेलाईट असं म्हणत असतो, तो कोणता? तर आहे तो ऑप्शन 1 आर्यभट्ट. तर स्पुटनिक हा जगातला पहिला सॅटेलाईट आहे जो की रशियाने सोडला होता. त्यानंतर भारताने सोडला, म्हणजे आर्यभट्ट हा आपला पहिला सॅटेलाईट होईल जो की 1975ला सोडण्यात आला. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची आपल्याला संख्या सांगायची आहे. तर एकूण जिल्ह्यांची संख्या ती म्हणजेच 36. तर शेवटचा जिल्हा कोणता, असाही प्रश्न विचारला जातो, तो म्हणजेच पालघर आपलं करेक्ट उत्तर. कोणत्या जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर जिल्हा तयार झाला? तर ठाणे. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर संत तुकडोजी महाराज आपलं करेक्ट उत्तर होय. तर संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका, चांगदेव पासष्टी सारखे ग्रंथ लिहिले. जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे? जायकवाडी जलाशयाचे नाव आपल्याला ऑप्शन 2 असलेले पाहायला मिळते, ते म्हणजेच नाथसागर होय.
महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे? तर महाराष्ट्राचे लोकनृत्य आपल्याला लावणी असलेलं पाहायला मिळतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. आपल्या कुठल्याही शंका कुशंका असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारा, जेणेकरून आम्ही आपल्याला उत्तरे देऊ. तसेच विद्यार्थी मित्रो, आपली BEd CET जी की 27 ते 29 मार्च या दरम्यान होणार आहे, यामध्ये आपल्याला विचारण्यात आलेले जे प्रश्न असतील परीक्षेमध्ये, ऑनलाईन परीक्षेमध्ये, कृपया ते आम्हाला नंतर परीक्षा झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आपल्या पुढच्या विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल. जसा की आपल्याला मागील प्रश्नपत्रिकेमध्ये सध्या उपयोग होत आहे. मागील प्रश्नपत्रिकासुद्धा तुमच्यासारख्याच विद्यार्थ्यांनी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगून उत्तरे दिलेली आहेत. त्यानुसार आपण त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या आहेत. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला घेतला, कोणता किल्ला जिंकला? तर ऑप्शन 2 तोरणा करेक्ट उत्तर होय. चारमिनार कुठे स्थित आहे? तर चारमिनार ऑप्शन 3 हैदराबाद येथे स्थित आहे. पुढचा प्रश्न, वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे, म्हणजेच किती आहे? तर ते आहे 78%. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, तापमापीमध्ये पाऱ्याऐवजी कोणता पदार्थ, कोणता घटक आपल्याला वापरता येतो? तर पाऱ्याऐवजी आपण अल्कोहोल वापरू शकतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. सूर्यप्रकाशात कोणते जीवनसत्व असते? तर सूर्यप्रकाशामध्ये असणारं जीवनसत्व जे आहे ते ड आपल्याला पाहायला मिळतं. लसीकरणाचे जनक कोणास म्हणतात? तर लसीकरणाचे जनक लुईस पाश्चर यांना म्हटले जाते. पाश्चर करेक्ट उत्तर होय. हिराकूड धरण कोणत्या नदीवर वसलेलं आहे? तर हिराकूड धरण जे आहे कोणत्या नदीवर वसलेलं आहे, म्हणजे बांधलेलं आहे? तर ते आहे महानदीवरती, म्हणजे ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय. अमेरिकेचे सर्वप्रथम राष्ट्राध्यक्ष कोण होते? तर सर्वात पहिले राष्ट्राध्यक्ष कोणते, असा हा प्रश्न. जॉर्ज वॉशिंग्टन आपलं करेक्ट उत्तर होय. वॉशिंग्टन DC नावाचं एक शहर आपल्याला अमेरिकेमध्ये पाहायला मिळतं. ते प्रथम राष्ट्राध्यक्ष यांच्या नावाने आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, पाण्याचा उत्कलनांक म्हणजेच उकळण्याचा बिंदू किती असतो? पाणी किती डिग्री सेल्सिअसला उकळतं, असा हा प्रश्न. तर ते उकळत असतं 100 डिग्री सेल्सिअसला, आणि त्याचा बर्फ जो होत असतो तो आपल्याला 4 डिग्री सेल्सिअसपासून झालेला पाहायला मिळतो. आणि शून्याला आपल्याला पाण्याचा जो ॲनॅबॉलिस आपण त्याला हे म्हणत असतो, ॲनॅबॉलिक बिहेवियर ऑफ द वॉटर, तर ते आपल्याला 4 ते 0 डिग्री सेल्सिअस या दरम्यान पाहायला मिळतं. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. सर्वात हुशार अपृष्ठवंशीय प्राणी म्हणजेच पाठीचा कणा नसलेला सर्वात हुशार प्राणी कोणता? तर ऑप्शन 4 जे आहे ऑक्टोपस हा प्राणी जो आहे आपल्याला सर्वात हुशार असलेला पाहायला मिळतो. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. अवकाशात जर आपण गेलो आणि पृथ्वी आपण पाहिली तर ती कोणत्या रंगाची दिसेल? तर ती आपल्याला पृथ्वी जी आहे काळ्या रंगाची दिसेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव कोणते आहे? तर श्री संत ज्ञानेश्वर यांचे जन्मगाव हे आपेगाव आपल्याला असलेलं ज्ञात आहे. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर. श्वेतक्रांती संज्ञा कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे? श्वेत रंग म्हणजेच पांढरा, आणि पांढरा म्हणजेच रंग आहे दुधाचा. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. मानवामध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? प्रश्न जोड्यांचा आहे, म्हणजेच 23 जोड्या असतात, जी की एकूण संख्या जी आहे 46 झालेली आपल्याला पाहायला मिळते. 22 जोड्या ज्या आहेत आपल्याला त्या ऑटोझोम्स पाहायला भेटतात, त्यांची संख्या होते 44. म्हणजे एकूण जर गुणसूत्रे विचारली त्याची संख्या 46 असते, आणि जोड्या जर विचारल्या त्याची संख्या 23 होय. पुढचा प्रश्न, मानवी त्वचेस कोणत्या घटकामुळे रंग प्राप्त होतो? तर मेलॅनिन नावाचा जो घटक आहे या घटकामुळे आपल्याला त्वचेस रंग प्राप्त होतात. त्यामुळेच गोरे लोक, काळे लोक आणि निमगोरे लोक, ज्याला आपण सावळे लोक असं म्हणत असतो, हे लोक पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये असणारं मेलॅनिन या घटकावरून त्यांच्या शरीराचा रंग होय. ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी कोणती आहे? तर ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी ही कॅनबेरा सिटी आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव काय? तर विद्यार्थी मित्रो, सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स, तर आनंदवन आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? हा प्रश्न पण आपल्या CET सेलने चांगला मनावर घेतलेला प्रश्न आहे. तर तो आहे ऑप्शन 4
पट्टेरी वाघ ज्याला आपण म्हणतो तो भारताचा राष्ट्रीय प्राणी होय. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? नुकतेच नवनिर्वाचित झालेले राज्यपाल श्री जिष्णुदेव वर्मा. करेक्ट उत्तर होय. यापूर्वीचे राज्यपाल म्हणजेच पूर्व राज्यपाल आपण त्यांना म्हणूया CP राधाकृष्णन यांची नियुक्ती आपल्याला भारताच्या उपराष्ट्रपती झालेली पाहायला मिळते. त्यामुळे त्यांचं नुकतंच आपल्याला ट्रान्सफर झालेलं म्हणूया आपण त्याला, तर ते उपराष्ट्रपदी विराजमान झाले आहेत. तसेच ते महाराष्ट्र व गुजरात या 2 राज्यांचे राज्यपालपद त्यांच्याकडे होतं. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवा. तसेच श्री जिष्णुदेव वर्मा यांनी 10 मार्च रोजी म्हणजे 10 मार्च 2026 रोजी शपथ घेतलेली आहे, अधिभार घेतलेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आपल्याला आगामी परीक्षेमध्ये म्हणजेच मार्च 2026च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, महाभारत ग्रंथाचे दुसरे नाव काय आहे? तर जय संहिता. म्हणजेच कशाप्रकारे युद्ध जिंकता येईल असं त्याचं नाव आहे. जय संहिता म्हणजेच जिंकण्याची संहिता, नियमावली आपण त्याला म्हणूया. मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र जे आहे ते कोणी रेखाटले, कोणी काढले? लिओनार्डो दा विंची या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रकाराने हे चित्र रेखाटलेलं आहे. 2च चित्र त्यांनी काढलेले आहेत. पहिलं आहे मोनालिसा आणि दुसरं आहे द लास्ट सफर. द लास्ट सफर हे येशू ख्रिस्तांच्या जन्मावर आधारित, त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित असलेलं आपल्याला एक मोठं चित्र असलेलं पाहायला मिळतं. आपण त्याला जीवनगाथा असं म्हणूया. तर जीवनगाथेचं असणारं चित्र म्हणजेच द लास्ट सफर आणि मोनालिसा हे 2च चित्र त्यांची होय. लिओनार्डो दा विंची. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास तलावांचा जिल्हा म्हणजेच डिस्ट्रिक्ट ऑफ लेक्स असं म्हटलं जातं? तर तो आहे ऑप्शन 1 गोंदिया जिल्हा. त्यानंतर पुढचा प्रश्न, विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते? तर ती आहे टंगस्टन या धातूची तार, ज्याला आपण वुल्फ्रम या नावाने ओळखतो, म्हणून टंगस्टनची जी संज्ञा आहे ती W होय. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वप्रथम महिला डॉक्टर कोण होत्या? तर त्या होत्या डॉक्टर आनंदीबाई जोशी. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. लिंबामध्ये कोणते जीवनसत्व असते? तर ते असते जीवनसत्व क, जे आपण ॲस्कॉर्बिक ॲसिड या नावाने, ज्याला आपण सिट्रिक ॲसिड, तर ती एक फॅमिली आहे, त्याला आपण सिट्रिसी असं म्हणत असतो. फॅमिली सिट्रिसी. सिट्रिक ॲसिड किंवा सायट्रस असं आपण त्याला म्हणत असतो. सायट्रिक ॲसिड हे आपल्याला त्या लिंबामध्ये असणारा घटक पाहायला मिळतो. जीवनसत्व क होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजीचा फोटो नसतो? हा आपल्या CET-ने विचारलेला प्रश्न आहे आणि ती नोट असते 1 रुपयाची नोट. 1 रुपयाची जी कागदी नोट आहे त्यावरती गांधीजीचा फोटो नसतो. इतर सर्व नोटावर आपल्याला तो पाहायला मिळतो. चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता? तर चहाचा शोध जो आहे तो आपला चीन या देशामध्ये लागलेला पाहायला मिळतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. फॅदम हे काय मोजण्याचे एकक आहे? फॅदममध्ये आपल्याला काय मोजता येईल? तर सोनार वेव्ह जे असतात त्याने आपण समुद्राची खोली मोजत असतो. म्हणजेच त्या जहाजापासून समुद्राचा तळ किती खोल आहे तो आपण फॅदममध्ये सांगतो. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. WHO ज्याला आपण WHO या ॲब्रिव्हिएशनने ओळखतो, तर त्याचं पूर्ण रूप आपल्याला पाहायचं आहे, सांगायचं आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं त्याचं पूर्ण रूप आहे, ज्याला आपण जागतिक आरोग्य संघटना असं म्हणत असतो. पुढचा प्रश्न, गुजरात राज्यातील गीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर ते आहे एशियाटिक लायन्स म्हणजेच आशियाई सिंह. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा जो आहे, जिथे भरपूर आपल्याला लोकसंख्या असलेली पाहायला मिळते, ते म्हणजेच मुंबई शहर. तर मुंबई हा सर्वात लहान जिल्हा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टी कोणी सुरू केली असा हा प्रश्न? तर ते आहेत श्री दादासाहेब फाळके. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, संत गाडगे महाराज विद्यापीठ कोठे स्थित आहे? तर ते आहे अमरावती या शहरामध्ये. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास संस्कृत कवींचा जिल्हा असे म्हटले जाते? तर तो आहे जिल्हा नांदेड. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर. आपल्या देशाचे राष्ट्रगीत
ज्याला आपण नॅशनल अँथम असं म्हणतो ते कोणी लिहिले तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर रवींद्रनाथ टागोर. त्यानंतर आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर दयानंद सरस्वती आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशन याची त्यांनी स्थापना केली. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवा. तसेच महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज याची स्थापना केली. ही बाब आपण लक्षात ठेवावी. भारताकडे जाणारा सागरी मार्ग सागरी रस्ता सर्वप्रथम कोणी शोधला कुणी सांगितला तर तो सांगितलेला आहे वास्को द गामा. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काही हरकत नाही. पुढचा प्रश्न, जगात उगवत्या सूर्याचा देश असे कोणत्या देशाला आपण संबोधत असतो म्हणत असतो तर उगवत्या सूर्याचा देश आहे ऑप्शन 3 जपान हा देश, ज्याचं लिली हे राष्ट्रीय फूल आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण तर ते व्यक्तिमत्व म्हणजेच श्री रवींद्रनाथ टागोर. त्यांना 1913 साली गीतांजली या काव्यघटकासाठी, त्याला जो काव्यखंड आहे तर या खंडासाठी आपल्याला पुरस्कार मिळालेला पाहायला मिळतो, जो की लिटरेचर या विभागातून देण्यात आला. ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण तर ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कर्णम मल्लेश्वरी या होय. अंजू बॉबी जॉर्ज लांबुडी तसेच तेजस्विनी सावंत यांनी नेमबाजीमध्ये आपल्याला हे पदक मिळवलेलं पाहायला येतं. पुढचा प्रश्न, भारताचे मिसाईल मॅन, आपण आता व्यक्तिचरित्र आत्मचरित्र या संदर्भातला जो प्रश्न पाहिला तर अग्निपंख कार डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपलं करेक्ट उत्तर होय. यांनाच आपण भारताचे मिसाईल मॅन असं म्हणतो. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे तर तो आहे साहित्याशी म्हणजे लिखाणाशी निगडीत. लेखकांना, कवीला, कवयित्रीला तो दिला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचा पहिला अंतराळवीर ज्याला आपण ॲस्ट्रॉनॉट्स असं म्हणत असतो तो कोण असा हा प्रश्न तर राकेश शर्मा आपलं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणते शहर ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते तर 1.5 लाखापेक्षाही जास्त झाडं लावून ते जशास तसे जगवणे याचं श्रेय ज्या महानगरपालिकेला मिळतं. ऑप्शन 1 नागपूर करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ती झालेली आहे 35ला म्हणजेच 1935 करेक्ट उत्तर होय. जागतिक एड्स दिन कोणत्या दिवशी पाळण्यात येतो साजरा करण्यात येतो तर तो आहे ऑप्शन 1 डिसेंबर करेक्ट उत्तर. भारताचा प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असतो कोणत्या दिवशी साजरा करतात तर तो असतो 26 जानेवारी. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. टेलिफोनचा शोध कोणी लावला तर ऑप्शन 4 ग्राहम बेल करेक्ट उत्तर होय. आजच्या प्रश्नावलीमधला शेवटचा प्रश्न, डायनामाइटचा शोध कोणी लावला तर अल्फ्रेड नोबेल आपलं करेक्ट उत्तर होय. त्यांनी शोध लावल्यानंतर डायनामाइटचा चुकीचा वापर झालेला त्यांना पाहवला नाही आणि त्यांनी मग त्यांचा जो सर्व पैसा होता तो एका विशिष्ट कार्यासाठी वाहून नेण्याचं ठरवलं आणि ते म्हणजेच नोबेल पारितोषिक होय. त्या अनुषंगाने नोबेल पारितोषिक दिले जातात, ही बाब आपण लक्षात घ्या. अशा प्रकारे आपली प्रश्नावली इथे संपते. लवकरच आपला भाग 2 रिलीज होईल, याचा आपण अभ्यास करावा. विद्यार्थी मित्र, कुठली शंका असल्यास नक्कीच आम्हाला विचारा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.